नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे जाहीर झालेल्या एकूण 5,362 घरे व भूखंड सोडतीमध्ये 20% सर्वसमावेशक योजना म्हणजे नक्की काय आहे आणि या 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत असणारी घरे कोणत्या उत्पन्न गटासाठी आहेत, कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत, घरांच्या किमती, घरांचा एरिया आणि उत्पन्न गटानुसार अनामत रक्कम अशी संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। म्हाडा कोकण मंडळाच्या 5,362 घरे व भूखंड सोडतीमध्ये 20% सर्वसमावेशक योजना म्हणजे नक्की काय आहे, तर महाराष्ट्र प्रादेशिक व नगर नियोजन अधिनियम 1966 च्या कलम 124 अ नुसार खासगी गृहनिर्माण प्रकल्प विकासकांना त्यांच्या एकूण प्रकल्पातील 20% घरे म्हाडाला हस्तांतरित करणे बंधनकारक आहे। या योजनेनुसार महाराष्ट्रातील खासगी विकासकांनी म्हणजे प्रायव्हेट बिल्डर्सनी विकसित केलेल्या कोणत्याही नवीन गृहनिर्माण प्रकल्पात एकूण सदनिकांपैकी 20% सदनिका म्हाडाला द्याव्या लागतात। म्हाडा या सदनिका नंतर लॉटरी पद्धतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस, अल्प उत्पन्न गट एलआयजी आणि मध्यम उत्पन्न गट म्हणजे एमआयजी अशा या विविध उत्पन्न गटातील लोकांना उपलब्ध करून देते। अशी ही 20% सर्वसमावेशक योजना आहे। तर या सोडतीत 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत कोणकोणत्या महत्वाच्या ठिकाणी किती घरे आहेत ते पाहूया। योजना संकेत क्रमांक 387 अ स्कायलार्क इन्फ्रास्ट्रक्चर कौसा ठाणे या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एकूण एक सदनिका असणार आहेत आणि या सदनिकेचे क्षेत्रफळ 49.56 चौरस मीटर असणार आहे आणि या सदनिकेची किंमत 20,58,200 रुपये असणार आहे आणि याची अनामत रक्कम आणि अर्ज शुल्क 10,590 रुपये असणार आहेत। तर संकेत क्रमांक 388 अ ग्लोरी टाउनशिप LLP डायगर ठाणे या ठिकाणी अल्प उत्पन्न गट म्हणजे एलआयजी या उत्पन्न गटासाठी एकूण 2 सदनिका असणार आहेत आणि या सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 41.17 चौरस मीटर असणार आहेत आणि या सदनिकेची किंमत 23,24,400 रुपये असणार आहे आणि यासाठी अनामत रक्कम प्लस अर्ज शुल्क 10,590 रुपये असणार आहे। तर योजना संकेत क्रमांक 410 अ एकता रिअल्टर्स नांदिवली ठाणे या ठिकाणी अल्प उत्पन्न गट म्हणजे एलआयजी या गटासाठी एकूण 2 सदनिका असणार आहेत आणि या सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 51.53 ते 51.95 चौरस मीटरच्या दरम्यान असणार आहे। तर या सदनिकेची किंमत 30,02,800 रुपये ते 30,09,800 रुपयाच्या दरम्यान असणार आहे आणि यासाठी अनामत रक्कम प्लस अर्ज शुल्क 10,590 रुपये असणार आहे। त्यानंतर योजना संकेत क्रमांक 425 अल अब्राज डेव्हलपर्स ठाणे या ठिकाणी अल्प उत्पन्न गट म्हणजे एलआयजी गटासाठी एकूण 23 सदनिका उपलब्ध असणार आहेत आणि या 23 सदनिकांचे चटई क्षेत्रफळ 37.97 ते 45.95 चौरस मीटरच्या दरम्यान असणार आहेत आणि या सदनिकेची किंमत 17,55,500 रुपये ते 21,26,500 रुपयाच्या दरम्यान असणार आहेत आणि यासाठी अनामत रक्कम प्लस अर्ज शुल्क 10,590 रुपये असणार आहे। त्यानंतर योजना संकेत क्रमांक 426 केएम डेव्हलपर्स पोवळे ठाणे या ठिकाणी अल्प उत्पन्न गट म्हणजे एलआयजी या गटासाठी एकूण 10 सदनिका असणार आहेत आणि या सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 32.29 ते 44.05 चौरस मीटर असणार आहेत आणि या सदनिकेची किंमत 16,42,500 ते 22,42,100 रुपयांच्या दरम्यान असणार आहेत आणि यासाठी अनामत रक्कम प्लस अर्ज शुल्क 10,590 रुपये असणार आहे। त्यानंतर योजना संकेत क्रमांक 427 मेट्रो ड्रीम होम्स डायगर ठाणे या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 28 सदनिका उपलब्ध असणार आहेत आणि या सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 35.12 ते 40.29 चौरस मीटर असणार आहेत आणि या सदनिकेची किंमत 15,89,100 ते 16,55,900 रुपयाच्या दरम्यान असणार आहेत आणि अनामत रक्कम प्लस अर्ज शुल्क 10,590 रुपये असणार आहे। तर योजना संकेत क्रमांक 428 आशर डेव्हलपर्स ठाणे या ठिकाणी अल्प उत्पन्न गट म्हणजे एलआयजी या गटासाठी एकूण 12 सदनिका असणार आहेत आणि या सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 49.16 ते 49.78 चौरस मीटर असणार आहे आणि सदनिकेची किंमत 33,55,000 ते 33,96,900 रुपयांच्या दरम्यान असणार आहे आणि यासाठी अनामत रक्कम प्लस अर्ज शुल्क 10,590 रुपये असणार आहे। त्यानंतर नवी मुंबईतील प्राइम लोकेशन असलेले संकेत क्रमांक 420 निळकंठ इन्फ्राटेक घनसोली नवी मुंबई
या ठिकाणी अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG या गटासाठी एकूण 18 सदनिका असणार आहेत आणि या सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 32.52 ते 48.19 चौरस मीटर असणार आहे आणि या सदनिकेची किंमत 16,91,800 रुपये ते 25,08,000 रुपयांच्या दरम्यान असणार आहे आणि यासाठी अनामत रक्कम प्लस अर्ज शुल्क 10,590 रुपये असणार आहे. त्यानंतर योजना संकेत क्रमांक 424 निळकंठ इन्फ्राटेक घनसोली नवी मुंबई या ठिकाणी अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG या गटासाठी एकूण 21 सदनिका उपलब्ध असणार आहेत आणि या सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 36.32 ते 46.22 चौरस मीटरच्या दरम्यान असणार आहेत आणि या सदनिकेची किंमत 21,46,400 ते 27,32,300 रुपयांच्या दरम्यान असणार आहेत आणि यासाठी अनामत रक्कम प्लस अर्ज शुल्क 10,590 रुपये असणार आहे. त्यानंतर योजना संकेत क्रमांक 416 BKS गॅलेक्सी रिअल्टर्स LLP दिघान नवी मुंबई तर या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे EWS गटासाठी एकूण 112 सदनिका असणार आहेत. 112 सदनिकांपैकी जनरल गटासाठी या ठिकाणी 58 सदनिका उपलब्ध असणार आहेत आणि या सर्व सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 29.10 चौरस मीटर असणार आहे आणि या सदनिकेची किंमत 18,59,700 रुपये असणार आहे आणि यासाठी अनामत रक्कम प्लस अर्ज शुल्क 5,590 रुपये असणार आहे. त्यानंतर योजना संकेत क्रमांक 417 पिरॅमिड डेव्हलपर्स नेरूळ नवी मुंबई या ठिकाणी अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG या गटासाठी 18 सदनिका उपलब्ध असणार आहेत आणि या सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 42.44 ते 54.59 चौरस मीटर असणार आहे आणि या सदनिकेची किंमत 23,43,700 ते 30,15,300 रुपयांच्या दरम्यान असणार आहे आणि यासाठी अनामत रक्कम प्लस अर्ज शुल्क 10,590 रुपये असणार आहे. त्यानंतर नवी मुंबईतील दुसरे प्राइम लोकेशन योजना संकेत क्रमांक 418 DPVG व्हेंचर्स LLP सानपाडा नवी मुंबई या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे EWS गटासाठी फक्त 2 सदनिका उपलब्ध असणार आहेत आणि या 2 सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 29.6 चौरस मीटर असणार आहे आणि या सदनिकेची किंमत 14,42,700 रुपये असणार आहे आणि यासाठी अनामत रक्कम प्लस अर्ज शुल्क 5,590 रुपये असणार आहे. त्यानंतर योजना संकेत क्रमांक 419 DPVG व्हेंचर्स LLP सानपाडा नवी मुंबई या ठिकाणी अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG या गटासाठी एकूण 17 सदनिका उपलब्ध असणार आहेत आणि या 17 सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 37.17 ते 49.99 चौरस मीटरच्या दरम्यान असणार आहे आणि या सदनिकेची किंमत 18,45,500 ते 24,82,100 रुपयांच्या दरम्यान असणार आहे आणि यासाठी अनामत रक्कम प्लस अर्ज शुल्क 10,590 रुपये असणार आहे. त्यानंतर योजना संकेत क्रमांक 423 कामधेनू ग्रँड्युअर सानपाडा नवी मुंबई या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 17 सदनिका उपलब्ध असणार आहेत आणि या सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 42.32 ते 49.92 चौरस मीटर क्षेत्रफळ असणार आहे आणि या सदनिकेची किंमत 23,99,000 ते 28,30,100 रुपयांच्या दरम्यान असणार आहे. यासाठी अनामत रक्कम प्लस अर्ज शुल्क 10,590 रुपये असणार आहे. तसेच कल्याण, डोंबिवली, टिटवाळा या ठिकाणी देखील अनेक घरे उपलब्ध आहेत. तर त्याच्या सविस्तर माहितीची PDF डाउनलोड लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती PDF फाईल डाउनलोड करू शकता आणि सविस्तर माहिती पाहू शकता. तर मित्रांनो, ही होती म्हाडा कोकण मंडळ लॉटरी 2025 च्या सोडतीत 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत असणाऱ्या महत्वपूर्ण ठिकाणांतील घरांची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.